कधी कधी आपण विचार करतो की आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी कधी घडतील, पण गुरुचरित्र पारायण या सर्व गोष्टी शिकवतात. योग्य वेळ आली की गुरु स्वतः मार्ग तयार करतात. आज पारायणाचा पहिला दिवस. गुरूंचं स्मरण करत मी या पारायणाला सुरुवात करते. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असा जप रात्रभर चालू होता. सकाळी मला 3 वाजता उठायचं होतं, कारण सकाळी गुरुचरित्राचं पारायण चालू करायचं होतं. आदल्या दिवशी मी स्वामींच्या मठात जाऊन मी स्वामींना विनंती केली, स्वामी की तुम्ही माझ्या गुरुचरित्र पारायणाला या. हट्ट करून सांगितलं. खूप वर्ष झाली मला गुरुचरित्र पारायण करायचं होतं, पण काही ना काही अडचणी आल्यामुळे गुरुचरित्र पारायण अजिबात होत नव्हतं. पण या वेळेला मी स्वामींकडे हट्ट धरला, स्वामी मला गुरुचरित्र पारायण करायचंय, आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. आपण कितीही ठरवलं ना तरी जेव्हा देवाच्या मनात असतं तेव्हाच या गोष्टी आपल्याकडून होत असतात. सकाळी लवकर उठले. रात्रभर मनामध्ये एक भीती होती की मला सकाळी जाग येईल का. त्या भीतीने मला रात्रभर झोप लागली नाही. तर सकाळी मला 2:30 वाजता जाग आली. सकाळी उठले, घर स्वच्छ केलं आणि गुरुचरित्र पारायणाची मांडायची सुरुवात केली. प्रथमतः माझ्या देवाची पूजा केली आणि छान अशी मी स्वामींची गुरुचरित्र पारायणाची मांडणी केली. आणि आदल्या दिवसापासून ना मनामध्ये एक अशी भीती होती. खूप जणांचे अनुभव ऐकलेले आहेत. गुरुचरित्र पारायण करण्याच्या आधी खूप सारे अडचणी येतात. दत्त महाराज खूप आपली परीक्षा घेतात, स्वामी महाराज आपली परीक्षा घेतात, आणि माझ्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. खूप परीक्षा घेतलेली आहे. मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. पण मी ठरवलं होतं की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, आणि मनामध्ये एवढं समाधान होतं जेव्हा मी गुरुचरित्र पारायणाची मांडणी केली. खूप मनामध्ये समाधान होतं की फक्त आता देवाला एकच विनंती आहे की हे गुरुचरित्र पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या. पारायणाची मांडणी करून झाली आणि आता गुरुचरित्र पुस्तक हातात घेऊन वाचायचंय. खूप मनामध्ये समाधान होतं, शब्दात सांगू शकत नाही. गुरुचरित्र पारायण वाचायच्या आधी 11 माळ स्वामी समर्थांचा जप किंवा 1 माळ स्वामी समर्थांचा जप, 1 माळ गायत्री मंत्र, अथर्व शीर्ष असं काही वाचायचं असतं. त्याच्यानंतर मी गुरुचरित्राचा अध्याय वाचायला सुरुवात केली, आणि अध्यायामध्ये एवढं छान आहे ना की आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो. अध्याय वाचताना आपला आवाज आपल्या घरामध्ये येईल एवढ्या मोठ्याने वाचायचं असतं. माझं गुरुचरित्र वाचून झालं आणि मी स्वामींची आरती केली. आता इथे तुम्हाला स्वामींची वटवृक्षाखाली तुम्हाला ती लाईट दिसत नाहीये. थोडासा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे ती लाईट लागत नव्हती आणि खूप छान वाटत होतं. आणि इथे बघा माझ्या गुरुचरित्राच्या पारायणाची मांडणी. मी इथे माझ्याकडे पुस्तक ठेवण्याचं पाठ आहे, त्यावर मी हे पारायणाचं पुस्तक ठेवलेलं आहे. तर पारायणाचं पुस्तक म्हणजे गुरुचरित्र हे कायम लाल वस्त्रामध्ये ठेवलं जातं. तर मी खास लाल वस्त्र घेऊन आली की आपल्याला दुसऱ्या दिवशी पुस्तक ठेवायचं आहे. तर खूप छान वाटत होतं पारायणाचं पुस्तक हातात घेऊन. पारायणाची मांडणी करताना सर्वात प्रथम मी दिवा लावला, त्याच्यानंतर मी एक विडा मांडला आणि ते कलश सुद्धा स्थापन केलेला आहे, आणि एक सुपारी मी गणपती म्हणून स्थापना केलेली आहे. स्वामींची मूर्ती आहे, स्वामींना इथे पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे, आणि सर्वात सुंदर असं स्वामींची मूर्ती, वटवृक्षाखालील मूर्ती बघून एवढं खूप समाधान वाटत होतं ना. खरंच घरामध्ये खूप छान वातावरण निर्माण झाले. गुरुचरित्र पारायण करण्याचं माझं स्वप्न होतं. खूप वर्ष झालं आज करेन, दत्त जयंतीला करेन, पण काही ना काही अडचणी नेहमीच येत होत्या. आणि मी देवाराच्या बाजूला असं गुरुचरित्र पारायण मांडलेलं आहे, कारण थोडीफार जागा जास्त लागते, त्यामुळे समोर पॉसिबल होत नव्हतं. त्याच्यामुळे मी अशी बाजूला मांडलेलं आहे. सकाळी मी फळांचाच नैवेद्य दाखवला होता, आणि एक खूप मनामध्ये एक समाधान आहे की माझ्या मुलीला माझं बघून देवाची सुद्धा भक्ती करण्याची आवड निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर ती स्कूलला गेली, आणि आम्हाला सुद्धा पॅरेंट्स लोकांना स्कूलमध्ये बोलवलं होतं, कारण तिचा युनिफॉर्म चेंज होतोय. त्यामुळे टीचर्सने पॅरेंट्स लोकांना मेजरमेंट घेण्यासाठी बोलवलं होतं. तर त्यामुळे इथे बघते तर खूप मोठी लाईन होती, आणि मग मॅडमने आमचा हट्ट केला की आम्हाला गार्डन मध्ये खेळायचंय. फायनली आमचा नंबर लागला आणि मी घरी आले. माझ्या थोड्या सेवा बाकी होत्या त्या मी केल्या, आणि संध्याकाळी डायरेक्ट मठामध्येच कॅमेरा ऑन केला. तर गुरुवार होता, त्यामुळे मी आरतीला सुद्धा आले होते, आणि मला इथे सेवा करायची होती. स्वामींच्या मठामध्ये दर गुरुवारी नैवेद्य असतो, आणि नैवेद्याची सेवा मला करायची होती. खूप लाईन असते सेवा करण्यासाठी, पण नशिबाने मला सेवा करायला मिळाली. तर हा गुरुचरित्र पारायणाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी.